कल्याणराव काळे पैसे दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही. तहसील कार्यालयासमोर सिद्धेश्वर चव्हाण यांचा आमरण उपोषण सुरू. या संदर्भात थोडक्यात हकीकत अशी आहे की सीताराम महाराज साखर कारखाना लिमिटेड यांच्याकडे सिद्धेश्वर चव्हाण यांनी पैसे येणे बाकी असल्याने तहसील कार्यालयासमोर गेल्या अनेक दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. या संदर्भात MD24 न्यूजशी फोनवर संवाद साधताना म्हणाले की हॅलो हॅलो, सिद्धेश्वर चव्हाण बोलताय. मागील अनेक दिवसापासून पंढरपूर तहसील कार्यालयापाशी आपलं आमरण उपोषण सुरू आहे आणि नेमका काय विषय आहे आपलं? सर, मी 2017-18 ला सल्फर दिलतं सीताराम महाराज साखर कारखाना, खर्डी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. हा कल्याण काळेंचा प्रायव्हेट कारखाना असून त्याचे कल्याणराव मालक आहेत त्या कारखान्याचे. त्यांना साखरेसाठी लागणारं गंधक हे मी पुरवठा केलेलं होतं आणि त्याची बाकी माझी 20,97,506 रुपये असून मला वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा मला कल्याण काळेंनी पैसे दिलेले नाहीत. एकदा मी 14 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या बंगल्यासमोर रितसर परवानगी घेऊन मी त्यांच्या घरासमोर बंगल्यासमोर उपोषण केलेलं होतं. त्यांनी मला लेखी दिलं की बाबा तुझे 8 दिवसात पैसे देतो. तरी मला कल्याणराव काळेंनी अद्याप पैसे दिलेले नाही. त्यानंतर मी त्यांची वाट पाहून 13 जानेवारी 2025 पासून मी तहसील कार्यालय पंढरपूर यांच्या समोर रितसर मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, कलेक्टर साहेब, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, पोलीस स्टेशन सर्वांना पत्र रितसर देऊन मी उपोषणाला बसलेलो आहे. मग या संदर्भात कोणी प्रशासकीय अधिकारी आपल्याशी कोणी संवाद साधला? सर, मला कोणीही माझी दखल घेत नाही. माझा आज 7वा दिवस आहे. मी निरंकार उपोषण बसलो आहे. मी पाण्यावर फक्त जीवन आहे. डॉक्टरांनी काल दररोज 2 टाइम चेकअप होतं माझं. त्या टायमाला काल मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल कारण तुमच्या पोटात जंतूंचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळं मला कल्याण काळेंनी मी जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करतो आहे. माझ्या जीवाचं काही बरे वाईट झाल्या सर्वस्वी कल्याणराव काळे जबाबदार आहेत. बघ, यासाठी प्रशासनाकडे आता आपली कोणीही दखल घेतली नाही असं म्हणायचं? कोणीही माझी दखल घेतलेली नाही. मी माझी लोक मला जाता येत नाही तहसीलदारकडे, तर माझी सेवा करणारी लोक ते तहसीलदारला भेटल्यानंतर तहसीलदार म्हणतायत तुमचं आमचा अधिकार त्यांना पैसे मागायचा येत नाही. तुम्हाला बसायचंय तोपर्यंत तुम्ही उपोषणाला बसा. बर, मग कल्याण काळे जे आहेत ते त्यांचे कोणी आपल्याशी संवाद साधला असं काय? कल्याण काळेंचे कोणीही इथं आलेले नाहीत. अतिशय निगरगठ्ठ माणूस आहे तो कल्याण काळे. त्याला घाम फुटत नाही. यापूर्वी देखील आपल्याला त्यांनी काही आश्वासन दिलेलं पत्र आपल्याकडे आहे? मला त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे. तुम्हाला 8 दिवसात पैसे देतो. बर, ते 8 दिवस 24 डिसेंबर 2024 रोजी मुदत संपून सुद्धा मी 13 जानेवारी 2025 ला उपोषणाला बसलोय, आमरण उपोषणाला. एकंदरीत आपल्याला असं म्हणायचं आपल्या जीवाचं बरं वाईट काय झालं तर शासन प्रशासन व काळे हे जबाबदार असतील. अर्थातच प्रशासन आणि कल्याण काळे ही दोघं जबाबदार आहेत. आपण MD24 न्यूजशी बोलल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.